नागपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातला घटनाक्रम हा सभागृहामध्ये मांडलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या संदर्भात सविस्तर माहिती दिली। मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। पाहुयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। छावा चित्रपटानं औरंगजेबाबद्दल संताप। नागपूरची घटना सुनियोजित, फडणवीसांचा आरोप। जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। मुनगंटीवारांचा मात्र सरकारला घरचा आहेर। माननीय देवेंद्रजींनी अशी वक्तव्य तपासावी आणि त्याचा सर्टिफाय करावं। गाड्या फोडल्या, आग लावली, पोलिसांवर दगडफेकही केली। नागपूरच्या महाल परिसरातील झेंडा चौकात दोन गटात झालेल्या संघर्षाची ही दृश्य। आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनीही अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। हा सगळा प्रकार उभा महाराष्ट्र पाहत होता। पण ही घटना नेमकी घडली कशी तेही एकदा पहा। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं नागपुरात आंदोलन केलं। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी घोषणा दिल्या। आंदोलकांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली। प्रतिकात्मक कबरीच्या कापडावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा। त्यानंतर 200 ते 250 लोकांच्या जमावानं घोषणाबाजी सुरू केली। हंसापुरी परिसरात 200 ते 300 लोकांनी दगडफेक केली। शस्त्रांनी हल्ला करण्यात आला। अनेक वाहनं जाळण्यात आली। भालदारपुरा भागात 80 ते 100 जणांनी पोलिसांवर हल्ला केला। 33 पोलीस, 5 नागरिक जखमी, एका डीसीपीवर कुऱ्हाडीने वार। हा सगळा घटनाक्रम सांगताना हा प्रकार सुनियोजित असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला आहे। हंसापुरी भागामध्ये 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले। या संपूर्ण घटनेमध्ये 33 पोलीस जखमी झाले आहेत, ज्यामध्ये 3 उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत। त्यातल्या एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे। एकूण 5 नागरिक जखमी झालेले आहेत। 3घांना उपचार करून सोडले आहेत। 2 रुग्णालयात आहेत, यातला एक आयसीयूत आहे। सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती, पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। महत्वाचं म्हणजे छावा चित्रपटानंतर औरंगजेबाबाबतचा राग बाहेर येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तर छावा चित्रपटात सत्य परिस्थिती दाखवल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे। छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला, पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत। औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय। त्यांचा इतिहास जर वाचला शंभूराजांचा आणि आता जो छावा सिनेमा पाहिला तर त्याची खरी वस्तुस्थिती त्याच्यामध्ये काय ती दाखवण्यात आलेली आहे। जर शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज यांना 40 दिवस अनन्वित छळ केला, असा अनन्वित छळ केलेला औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य आहे का, हे माझा सवाल आहे। नागपुरात घडलेल्या प्रकारावरनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात माहिती दिली। मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचं इंटेलिजन्स यावेळी काय करत होतं असा सवाल करत सरकारला घरचा आहेरच दिलाय। अशा पद्धतीने ते वादग्रस्त आहे की नाही हा फक्त आपापल्या दृष्टीचा विषय आहे। जशी दृष्टी तशी सृष्टी। तर यावर मी मत व्यक्त करण्याच्या ऐवजी माननीय देवेंद्रजींनी अशी वक्तव्य तपासावी आणि त्याचा सर्टिफाय करावं। नागपुरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। पण खरं तर कोणत्याही शहरातली शांतता कायम राखणं ही सरकार सोबतच तिथल्या नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे। आणि म्हणूनच अफवा आणि चिथावणींना बळी न पडता प्रत्येकानं सामाजिक शांततेसाठी आग्रही राहायला हवं। कारण
हा आपला महाराष्ट्र आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.